सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जय आदिवासी। तर आज आदिवासी दिनाच्या सगळ्या माझ्या बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। तर आता आपण जात आहे आपल्या चौकामध्ये, तिथं आपण पूजा वगैरे करू आणि तिथून आपण जाणार आहे बोरगावला। तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा, तिकडून येऊन आपण आपल्या इथला पण कार्यक्रम घेणार आहे। तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा। आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी इंदिरानगर या ठिकाणी आपल्या वणी गावचे लोकप्रिय सरपंच मधुकर बोरसट, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आता सध्या विद्यमान उपसरपंच विलास भाऊ कड या विभागातले आमचे ग्रामपंचायत मेंबर, सामाजिक कार्यकर्ते जमीरभाई शेख आणि आमच्या ज्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात त्यांचं जागतिक लेवलवर त्यांचं नाव आहे माई म्हणून त्यांचं एक इंस्टाग्राम चालतो आणि आम्हाला वणीकरांना अतिशय अभिमान आहे। त्यांच्या फॉलोअर खूप झालेले आहे, 5.5 लाख फॉलोअर ह्या वणीतल्या एका व्यक्तीला झाले। याचा साक्षात जागतिक दिनाच्या निमित्तानं खूप खूप तुमचं मी वणी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि वणी नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देतो। तुमचं लवकरात लवकर 10 लाखाचे फॉलोअर हो असे मी वणीकरांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। ओके चल, बेस्ट लक बेटा। 1 मिलियन फॉलोअर्स। स्वागत आहे। संयुक्त जयंती कमिटी उत्सव आभारी आपले असेच प्रेम असू द्या चौका। जय आदिवासी। तर काही चिखलीमध्ये आपण पोहोचलेलो आहे। आता पोहोचूच आपण बोरगाव मध्ये, कारण आपल्याला दीपक दादाकडे चालू माहितीच आहे सगळ्यांना। तर तिथं दीपक दादा आहे असं। तर चला नक्की पूर्ण ब्लॉग बघा। ब्लॉग मधले खूप आम्ही कष्ट घेतो नाही का एवढा ब्लॉग घेण्यासाठी। आता वणीवरून मी बोरगावला आलेली आहे। तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा। हे आपले भाऊ आहे, एक भाऊ आलेला आहे मुंबईवरून, एक भाऊ आलेला आहे गुजरात वरून बघा। तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा। भाऊला रडू येतं बरं का, माझे काही सत्कार वगैरे काही झाले का तर ह्या भाऊला लय रडू येतं बरं का। माझ्या मोठ्या भावांना लय रडू येतं बरं का। नक्की पूर्ण ब्लॉग बघा। तर काही बोरगावला पोहोचलो आहे। शक्यता कमी आहे काही ब्लॉग येतील का नाही येतील, कारण गर्दीच इतकी सारी आहे। तर ते गर्दी पाहूनच असं वाटतं घरी जावं निघून। चला पाहू, जेवढं घेता येईल तेवढं घेऊ आपण ब्लॉग मध्ये। नक्की पूर्ण ब्लॉग बघा। भरपूर गर्दी आहे, काय आता काय करावं काही समजत नाही। पूर्ण ब्लॉग नक्की टिकून राहा ब्लॉग मध्ये आणि नक्की पूर्ण ब्लॉग बघा।
भीमान बघला सुना मन बाबा बघला सुना आमची लाडकी माईदाई यांचा आगमन झालेला या ठिकाणी सर्वांनी जोरात घोषणा द्यायची जय आदिवासी यही घटना सन 1805 साला जन्म झाला देव मला 1805 साला देव इंग्रजाची गडकड आला हो राघोची म्हणतात झाला इंग्रजाची गडकड आला हो राघोची म्हणतात झाला
कोणी जातीचा बसतात साऱ्या मातीचा आदिवासी कोणी जातीचा Sir
तेरा मन शिशिकाणी सर्वियाणी आणाणी तेरा मन शिशिकाणी सर्वियाणी आणाणी तेरा मन शिशिकाणी तर पहिल्यांदा आपण गाडीवर आलेलो, गाडीची न्यू ओपनिंग झालेली आहे. कसं वाटलं गाडीचा आवाज आणि कशी वाटली गाडी नक्की आम्हाला सांगा. गाडी कशी वाजली आणि काय ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. कारण की गाडीला पूर्ण न्यू लुक केलेला आहे, पूर्ण न्यू अपडेट झालेले आहे. 2 शब्द आता बैलदादा बोलतील. तर कार्यक्रम बोरगावचा संपलेला आहे. आपण आता निघालेलो आहे कारण की खूप पब्लिक होती, त्यामुळे आपल्याला तिथं ना थांबता नाही आलं. कारण की कसं आता तुम्हालाही माहिती आहे, पब्लिकमध्ये थांबणं म्हणजे बापरे, आपली मायबाप आपण एवढे कमवून ठेवले ना, तर खरंच खूप म्हणजे मला असं वाटलं नव्हतं का इथं पण आपल्याला इतकं प्रेम भेटणार आहे. तर इथपर्यंत आले तर नक्की पूर्ण ब्लॉग
पाहिलाच असेल तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला. आणि दीपक दादाच्या गाडीवर आपण पहिल्यांदा गेलो होतो. चला आता ब्लॉग इथंच संपू. आता दुसरा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. तो वणीचा आहे, माझ्याच गावाचा आणि माझ्याच गल्लीतला. तो ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा. थँक्यू.